हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भाजणी नसताना कसे काय आपण खमंग खुसखुशीत मालवणी वडे बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दीड वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलं. दीड वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं. इथे आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतोय. अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलंय. पाव वाटी आपण बेसन घेतलंय. आपण इथे ना 2 टेबलस्पून उडीद डाळ घेतले, 1 टीस्पून मेथी घेतली, 1 टीस्पून बडीशेप घेतली आणि 1 टीस्पून आपण धणे घेतले. आपण हे सगळं भाजून घेणार आहे. आणि माझ्याकडे काळी मिरी नव्हती तर काळी मिरी पावडर आहे माझ्याकडे, तर मी पावडर टाकणार आहे. आपण हे भाजून आहे ना ह्याचे पावडर बनवून ती पिठामध्ये टाकूया. आपल्या एक जसं आपण हे 1 टीस्पून घेतले तसं आपण काळी मिरी पावडर पण 1 टीस्पून घेणार आहे. आता हे काढून घेऊया आपण प्लेटमध्ये. हे थंड करून आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. 1 टीस्पून काळी मिरी पावडर घेतली. काळी मिरी पावडर, 1 टीस्पून मीठ आणि पाव चमचा मी हळद घेतली. थोडासा कलर चांगला यायसाठी. आणि आपण जे जिन्नस आता आपण जे भाजलेले होते ते आपण तळून घेतलेत. हे बघा काय छान सुगंध होता याचा. हे पण टाकून घेऊया. आणि गरम पाणी घेऊन आपण हे पीठ मळायचं. एकत्र करून घेऊया सगळं. सर्व पीठ जे ती मिक्स करून घेऊया. आणि 1-2 तासासाठी आपण पीठ असं भिजवून म्हणजे मळून बाजूला ठेवूया. पीठ मुरायसाठी जरा. आपण गरम पाणी घेतले, कडकडीत 1 ग्लास गरम पाणी. तर 5-10 मिनिटं आपण झाकूया जरा पीठ आणि नंतर मळूया. तर 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. वाफ सुटले बघा पिठाला छान. पीठ थंड पण झालं थोडं. आता हाताने आपण मळू शकतो. तर आपण मळून घेऊया. काय सुगंध सुटलाय, मस्त वास येतो पिठाचा. आता आपण साधं पाणी घेऊन नॉर्मल पीठ मळून घेऊया.
2 तासासाठी ना पीठ साईडला ठेवूया जरा. हे आपले इन्स्टंट वडे आहेत ना, पण 2 तास आपण थोडे साईडला ठेवून पीठ आहे ना ते थोडं मिळून येऊन देऊया, म्हणजे मिळालं पाहिजे, असं मिक्स झालं पाहिजे चांगलं. थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊ. आपलं आता मळून झालंय बघा. चपातीच्या पिठापेक्षा ना थोडं कडक आहे. जास्त नरम मळलं ना तर वडे जास्त तेल करतात, तेल पितात. तर आता ना आपण हे पीठ असं झाकून ठेवून देऊया 2 तासासाठी. पण पीठ ना 2 तास झालेले आहेत आपले. पीठ झाकून ठेवलेलं आपण, चांगलं मळून घेऊया. थोडं तेल घेतलं हाताला आपण आणि मळून घेतलं. आता छोटासा गोळा काढून घ्यायचा. आपण ताटावर पण करू शकतो, हातावर करू शकतो. हातावर नसेल जमत तर ताटावर घ्या, प्लास्टिकच्या पिशवीवर घ्या. तेल गरम झालं असेल तरच सोडायचं आपल्याला. पहिले थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितलं मी. फार पातळ नाही करायचं. आता आपण टाकून घेऊया. तर आपण वडा बघा तेलात सोडलेला सगळीकडून फुललाय मस्तपैकी. आपण 2दाच पार्टी करायचं, सारखा उलट पुलट करत राहायचं नाही. थोडं हाताला तेल लावून ना हातावरती करून घ्यायचं. असं एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही बघा, असे ठेवायचं. आपल्याला 4-5 करून मग तळते एकत्र. म्हणजे दरवेळेला ना पीठ घेताना मळून घ्यायचं असं. चांगलं मळायचं. बघा कसं टम्म फुटतात म्हणजे वडे आपले. थोडं लालसर करून घेऊया, थोडा कलर. जास्त वेळ तेलात नाही ठेवायचे, नाही तर तेवढं जास्त तेल पितात ते. बघा आपले वडे, मालवणी वडे, बिना भाजणी आपण जे वडे तयार केलेत
ते वडे आपले तयार आहेत. खूपच मस्त झालेत, क्रिस्पी एकदम. आणि बघा कसे टम्म फुगलेत वडे. हे बघा किती छान फुगलेत बघा. आणि आता ना तळून पण अर्धा एक तास होऊन झाला तरी सुद्धा बघा कसे मस्त फुगलेले दिसतात बघा सर्वच्या सर्व. तर आता आपण एक तोडून बघूया. तर इन्स्टंट मालवणी वडे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कळवा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.